यानंतर एक मोठी बातमी आहे। दुकानांवर मराठी पाट्या नसल्यास आता दुप्पट मालमत्ता कर द्यावा लागणार आहे। मुंबई महापालिकेचा हा मोठा निर्णय आहे। 1 मे पासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे। दुकानं आणि आस्थापनांवर मराठी भाषेमध्ये देवनागरी लिपीमध्ये ठळक अक्षरात नामफलक लावण्याच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेनं घेतलाय। मराठी पाटी नसलेल्या व्यावसायिकांना आता दुप्पट मालमत्ता कर भरावा लागेल। मराठी नामफलक लावण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा बडगा उगारण्याचे आदेश महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सोमवारी आढावा बैठकीनंतर दिले। सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल याचिकेनुसार दुकानं आणि आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीमध्ये ठळक अक्षरात लावण्यासाठी मराठीत पाटी नसल्यास दुप्पट मालमत्ता कर दिलेली 2 महिन्यांची मुदत 25 नोव्हेंबर 2023 रोजी संपुष्टात आली आहे आणि त्यानुसार आता 28 नोव्हेंबर 2023 पासून महापालिकेने तपासणी सुरू केली आहे। 31 मार्च पर्यंत 87,047 पैकी 84,007 दुकानं आणि आस्थापनांनी म्हणजे 96.50% जे दुकानं आहेत तिथे मराठीमध्ये नामफलक लावल्याचं दिसलेलं आहे। उर्वरित 3,040 आस्थापनांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे आणि त्यांच्याकडून आता दुप्पट मालमत्ता कर वसूल केला जाणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।